पुणे इंदूर महामार्गावर येवला ते मनमाड दरम्यान 25 किलोमीटरपर्यंत वाहतूक कोंडी झाली आहे। 24 तासांहून अधिक काळापासून वाहतूक कोंडी झाल्यामुळे वाहनधारक त्रस्त झालेत। झी 24 तासच्या बातमीनंतर कोपरगाववरून मनमाडला जाणारी अवजड वाहनांची वाहतूक नांदगाव मार्गे वळवण्यात आलेली आहे। आणि याचा आढावा घेतलेला आहे आमचे प्रतिनिधी सुदर्शन खिल्लारे यांनी। पाठीमागे पाहू शकतो आपण येवल्यात उभा आहोत। या ठिकाणची कोपरगावहून मनमाडकडे जाणारी वाहतूक ही नांदगाव मार्गे वळवण्यात आलेली आहे आणि नांदगावकडनं कोपरगावकडे येणारी वाहतूक ही लासलगाव मार्गे वळवण्यात आली। आपल्यासोबत काही पोलीस अधिकारी आहेत, काय सांगाल ही वाहतूक कशी का बरं वळवण्यात आलेली आहे? पुणे इंदूर महामार्गावर अपघात झाल्याने वरिष्ठांच्या आदेशाने ही ट्रॅफिक नांदगाव मार्गे वळवण्यात आलेली आहे। किती वेळ ही ट्रॅफिक वळवणार? जोपर्यंत रस्ता सुरळीत होत नाही तोपर्यंत वरिष्ठांच्या आदेशाने ट्रॅफिक वळवण्याचे काम चालू आहे। आपल्यासोबत काही नागरिक आहेत जे वाहतुकीचा सामना कायम करत असतात। काय नेमकी किती दिवसापासून ही वाहतुकीची समस्या आहे? काल अपघात झाला, आज पुन्हा वाहतुकीची कोंडी झाली। गेले कित्येक दिवसांपासून या रोडला ट्रॅफिक आहे। नगर मनमाड हायवे आता काल इथं मनमाड अनकाई जवळ टँकर पलटी झाला। गेले 20-25 किलोमीटरची रांग लागलेली कालपासून, तर अजून काही ट्रॅफिक सुरळीत झाले नाही। ही ट्रॅफिक सुरळीत व्हावा म्हणून भुजबळ साहेबांनी गावाच्या बाह्यवळण रस्त्यासाठी आता परवाच मिटिंग घेतलेली आहे। ते आता त्याला वेळ लागेल, तोपर्यंत सुरळीत असे ट्रॅफिक सुरळीत झाले पाहिजे असं साहेबांना निवेदन दिलेलं आहे। तर लवकरात लवकर झालं पाहिजे। याचा या ट्रॅफिकचा येवल्यातील लोकांना फार त्रास आहे। सुदर्शन खिल्लारे, झी मीडिया, येवला, नाशिक। मध्ये शहरामध्ये फ्लायओव्हर टाकणं किंवा बाह्य वळण करणं आणि 4 पदरी जे आहे सिमेंट कॉन्क्रीटचा रस्ता करणं। एकूण अशी माहिती घेतल्यानंतर असं कळतं की येवल्यातील शहरातील लोकांचं म्हणणं असं आहे की आम्हाला फ्लायओव्हर नको आहे, तर आम्हाला बाह्य वळण रस्ता हवा आहे। आता हा बाह्य वळण रस्ता कुठून काढता येईल, कमीत कमी लोकांचं नुकसान कसं होईल याचा अभ्यास सुरू आहे।